हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। हा ब्लॉग जरा खूप महागडा पडला आहे। आम्ही पूर्ण साऊथची ट्रिप करतो आहे। मदुराई, कन्याकुमारी, तिरुपती बघायचा खूप पाठ होतील। आणि आम्ही आता CSTला आहे, CST स्टेशनला। तर कंटिन्यू करा। ट्रेनची क्लिप घेतली नाही कारण की जाम गर्दी होती। 8:30ची ट्रेन आहे। बघत जा पुढे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लांबचा पहिला ब्लॉग येते, जाम लांब चाललं एकदम खालच्या टोकाला साऊथ इंडियन। चलो भेटू पुढे ट्रेनमध्ये बसून। मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे वाडी जंक्शनला। अजून खूप टाईम आहे पोचायला। उद्या पोचू आम्ही सकाळी 4:30ला। आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही उठलो 5 वाजता, झोपलो 1:30 वाजता। कारण की खूप मोठा कांड झालेला, जरा भांडणं झालेली पुणेला। ऑब्व्हियसली पुणेलाच होऊ शकते। आता पुढे बघू अजून कुठे काय। बाकी पुढे भेटू। क्लिप वगैरे घेतो अजून। चलो थांबली आहे सिग्नलच्या मुले। कुठे आहे माहीत नाही। कर्नाटकामध्ये एंटर टाकलंय, कुठे ते माहीत नाही। मस्त वाटते ना जरा। थंडी थोडीफार आहे। बाकी बघा पुढे। हॅलो मित्रांनो, आता जेवण जस्ट बाहेर आलो आहे आणि बाहेर बसलो आहे। AC मध्ये कंटाळा आला बसायला। जरा बाहेर बरं वाटतं आहे, हवा पण चांगली आहे। मेन म्हणजे ग्रीनरी खूप चांगली आहे। आणि मेन म्हणजे तर किती पाठ येतील मला माहीत नाही, किती पाठ येतील मला माहीत नाही। आणि मी आठवण असेल का माहीत नाही। आम्ही एका टूर्समधून चाललो आहे। MK ट्रॅव्हल्स करून एक टूर्स आहे। डिटेल्स देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये। हर एक पार्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल देईल, लक्षात असेल तर। आणि ब्लॉग बघत जा पुढे। अजून टाईम आहे, आणि खूप टाईम आहे अजून पोचायला। व्ह्यू एन्जॉय करतो आहे बाहेर बसून, बस अजून काय। AC मध्ये जास्त बसलेल्या कंटाळा येते, काय हाय नाही करायला। नजारा बघत बसतो आहे। तुम्ही पण बघा। क्लिप तर टाकलेच असेल, फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अजून चांगला ब्लॉग बनवेल, अजून मोठे मोठे ट्रिपचे ब्लॉग येतील लवकरात लवकर। चला भेटू पुढे।
आता कुठच्या तरी स्टेशनला आलो आहे, नाव नाही माहीत पण आलो आहे. थांबली ट्रेन आणि अंग जाम दुखतं आहे, खूप ट्रॅव्हल आहे ना त्यासाठी. ट्रेनमध्ये बसून बसून कंटाळा ते येत आहे. आता इंजिन चेंज करतात नाहीत. परत ट्रेन थांबले एका स्टेशनवर, नाव बघितलं असेल तुम्ही. आणि वाजले आहेत हे पण बघा किती वाजलेत, आणि कालो पण झालं आहे. आता बघू इकडे किती टाईम थांबणार आहे आणि परत कंटिन्यू करू. हा असं वाटते फर्स्ट पार्ट माझा याचाच असेल, ट्रॅव्हलिंग दाखवायचा, पण ट्रॅव्हलिंगच बघा. बाकी सेकंड पार्ट पण ट्रॅव्हलिंगचा नसेल. सेकंड पार्टमध्ये प्रॉपर फिरू, तिथपर्यंत एन्जॉय करा व्लॉग. चलो गोईंग वंदे भारत. बराबर ऑन टाईम 4:30 वाजता पोचलो आहे मदुराई जंक्शनवर. आता रूममध्ये पोचलो आहे आणि फक्त आंघोळ करायला रूम घेतला आहे. तिकडनं आता मीनाक्षी मंदिरला आता जाऊ. तिकडे शूट करायला देणार नाही, बाहेरून थोडेफार क्लिप घेईल. आणि हा वाटते माझा लास्ट पार्ट असेल, फर्स्ट पार्ट असेल. आणि थोडंफार साईट सीइंग होतील मदुराईमध्ये, आणि तिकडचं मी रामेश्वरमला निघू. रामेश्वरम तर नेक्स्ट पार्टमध्ये करेल. ते सगळं आंघोळ वगैरे असते करायची. आता वाजले आहेत 6 वाजले आहेत. थोड्या वेळात नाश्ता वगैरे करून मीनाक्षी मंदिरला दर्शन करून तिकडनं डायरेक्ट रामेश्वरम. थोडंफार साईट सीइंग वगैरे होईल, त्याचे दिसतील ब्लॉगमध्ये, बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आंघोळ केल्यावर. मित्रांनो आंघोळ करून वगैरे झाले आणि आता आम्ही पोचलो आहे मीनाक्षी मंदिरजवळ. आणि मंदिर आहे चांगलं, पण कन्स्ट्रक्शन चालू आहे, दाखवतो बघा. कन्स्ट्रक्शन चालू आहे, खूप मोठं आहे एंट्रन्स. मीनाक्षी मंदिरमध्ये दर्शन झालं आहे चांगल्यापैकी. आतमध्ये मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत, त्यासाठी प्रॉब्लेम आहे, पण खूप चांगलं आहे आतमधून केलं आहे.
फक्त कन्स्ट्रक्शनचं काम चाललं इकडे कलरिंगचा 4 महिन्यापासून, अजून कंप्लीट नाही झालं आहे. व्हिडिओ भेटली तर येईल याच्यामध्ये पुढे, या क्लिपच्या पुढे मीनाक्षी मंदिरच्या आतमधलं व्हिडिओ इंटरनेटवरून भेटले तर टाकेल. सगळ्यांना दर्शन भेटते ना. बस आता बघ, आता इकडनं रूममध्ये जाऊन मग तिकडनं डायरेक्ट जेवण वगैरे रामेश्वरमला निघू. भेटू पुढे साईट सी वगैरे काय असेल तर. चलो.